बातमी जळगावमधून आहे। जळगावात कृषी केंद्र चालकांचा आता कडकडीत बंद पाहायला मिळतोय। साथी पोर्टल लागू करण्याविरोधात बंद आता आकारण्यात आलेला आहे। बियाणं आणि खत विक्रीसाठी आता साथी पोर्टल लागू करण्यात आले। केंद्र सरकारने हे साथी पोर्टल लागू केलंय। साथी पोर्टल रद्द करा, रद्द करा। साथी पोर्टल रद्द करा, 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 रद्द करा, रद्द करा। याबाबत खत आणि बियाणं विक्रेत्या माफदा संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळे आणि पदाधिकारी राजू पाटील यांच्यासोबत बातचीत केली। आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी केंद्र सरकारने लागू केलेले साथी पोर्टल हे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील तब्बल 3500 व राज्यातील 85,000 कृषी केंद्र चालक हे आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यांनी बंद पुकारलेला आहे। आपण बघू शकतात की जळगावात या ठिकाणी माफदा संघटनेतर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। केंद्र सरकारने लागू केलेले जे साथी पोर्टल आहे त्यातल्या ज्या जाचक अटी आहे त्या रद्द करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात येत आहे, बंद पुकारण्यात येत आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत अध्यक्ष विनोद तराळ आहे। काय सांगणार, नेमकं काय बंद आहे आज? केंद्र सरकारने आमच्या कृषी सेवा केंद्रांना बियाणे विक्री करताना साथी पोर्टल प्रणाली 1 आणि प्रणाली 2 हे लागू करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि देशातल्या सर्वच राज्यांना या बाबतीमध्ये सूचना आलेल्या आहे। त्यापैकी फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू करण्याचे प्रयत्न राज्य शासनातर्फे होत आहे। इतर राज्यांमध्ये याला 0 प्रतिसाद आहे। एकही राज्य याला अंमलबजावणीमध्ये पुढे आलेलं नाही आहे आणि हे वापरताना आम्हाला व्यावहारिकदृष्ट्या अतिशय याच्यामध्ये अडचणी येणार आहे। 25-25 मिनिट एक बिल बियाण्याचं एका बॅगचं बनवताना आम्हाला त्यामध्ये वेळ लागणार आहे। साथी पोर्टल हे रद्द करण्यात यावं या मागणीसाठी आज जवळपास जळगाव जिल्ह्यातील 3500 कृषी केंद्र चालक हे रस्त्यावर उतरले आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।